नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एम जी के मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, या व्हिडिओत सुद्धा आपण पुढच्या 5 मिनिटांमध्ये जनरल नॉलेजचे 10 महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, केदारनाथ मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, उत्तराखंड। मित्रांनो, केदारनाथ हे मंदिर भारतातील उत्तराखंड या राज्यामध्ये आहे। दुसरा प्रश्न आहे, गंगा नदीला बांगलादेशात कोणत्या नावाने ओळखतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, पद्मा। मित्रांनो, पद्मा नदी, गंगा नदीला बांगलादेशामध्ये पद्मा नदी या नावाने ओळखतात। गंगा नदी जेव्हा भारतातून वाहून बांगलादेशामध्ये प्रवेश करते तेव्हा तेथील स्थानिक लोक गंगा नदीला पद्मा नदी या नावाने ओळखतात। तिसरा प्रश्न आहे, चहाचा शोध कोणत्या देशात लागला होता? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, चीन। मित्रांनो, चीन या देशामध्ये सर्वात अगोदर चहाचा शोध लागला होता। जुन्या काळामध्ये चहा हा एक औषधी म्हणून पिला जायचा, पण आता चहा आपण दररोज पितो। चौथा प्रश्न आहे, रामायण हा ग्रंथ कुणी लिहिला होता? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, महर्षी वाल्मिक। मित्रांनो, रामायण हा ग्रंथ महर्षी वाल्मिकी यांनी लिहिला होता। पाचवा प्रश्न आहे, वजन कमी करण्यासाठी कोणती डाळ खाल्ली जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, मूग। मित्रांनो, वजन कमी करण्यासाठी मुगाची डाळ खाल्ली जाते। ती डाळ आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर असते। या डाळीमध्ये फॅटचे प्रमाण सर्वात कमी असते, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ही डाळ आपली मदत करते। सहावा प्रश्न आहे, भारतामध्ये मोबाईलची सुरुवात कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 1995। मित्रांनो, भारतामध्ये मोबाईलची सुरुवात ही 1995 साली झाली होती। तेव्हापासून भारतामध्ये मोबाईल हळूहळू लॉन्च व्हायला सुरुवात झाली। सातवा प्रश्न आहे, महिलांच्या केसांची किंमत किती असते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, 30,000 रुपये प्रति किलो। मित्रांनो, महिलांच्या केसांची किंमत ही आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 30,000 रुपये प्रति किलो असते। जी आपण केस घरी आपल्या फेकून देतो, ते केस आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एवढ्या मोठ्या किमतीवर विकले जातात। आठवा प्रश्न आहे, कोणत्या देशातील लोक सर्वात जास्त दारू पितात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, बेलारूस। मित्रांनो, बेलारूस या देशातील लोक सर्वात जास्त दारू पितात। या देशामधील महिला आणि पुरुष या दोघांमध्येही दारू पिण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे। येथील जवळपास 94% लोकसंख्या ही दारू पिते। नववा प्रश्न आहे, जगातील कोणता देश सर्वात जास्त शेती केली जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, चीन। मित्रांनो, चीन या देशामध्ये सर्वात जास्त शेती केली जाते। चीन हा देश आकारमानाने मोठा आहे, त्यामुळे त्या ठिकाणी जास्त जमिनीवर शेती केली जाते आणि यामध्ये आपला भारत दुसऱ्या क्रमांकावरती येतो। आणि मित्रांनो, 10वा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे। तर मित्रांनो, तुम्ही शेती करता का आणि तुम्हाला किती शेत आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद।